नात काय चाललंय माहित नाही, पण काम तर नुसतं चाललंय. नमस्कार मंडळी, मी आशु. स्वागत आहे तुमचं अशा वेगळ्या दुनियेत. कॉलेजमध्ये निवांत 1 मिनिट सुद्धा मिळालं नाही, पाणी मिळाला. इतकं बिझी शेड्यूल होतं. त्या बिझी शेड्यूल मध्ये तर झालेलं प्रॅक्टिकल, त्यानंतर वैतागलेले पाय, काही विचारू नका राव. कट बाय ग्रुप मध्ये नेऊन आपल्या जागेवर ठेवणं मस्त आहे, कारण की आपल्या घरी नसल्यावर पसारा आपल्यालाच उचलायचा. आणि फुल का कमीजून गेलेला आहे. त्यावेळेला काकू बोलून गेला, 3 टोपले भरले बाई. आई याच्या पहिले 3 टोपले रस, नाही तर 4थं टोपलं काढायला लागेल. म्हटलं उद्याच रसतो आता. त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे माझं पार्सल आलेलं, आणि पार्सल मध्ये आलेला होता माईक. मी इतक्या दिवसाची त्याची वाट बघत होती, आज फायनली तो आला. आणि इतकी खुशी होत आहे ना, ते माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता. कोणते मुहूर्त आणि तारीख न काढता आपण माईक ओपन करूया. जल्दी निकाल भाई, कल सुबह पनवेल पे निकलना है. पण माईक काही लवकर निघाला खाली नाही. आणि हा फायनली माईक निघालेला आहे. मला आता माईकला ट्राय पण करून बघूया कसा आहे. नमस्कार मंडळी. हॅलो हॅलो कसं आहे कसं नाही काय राव, हा माईक खरंच खूप भारी निघालेला. आता म्हटलं थोडी टीव्ही बघून घ्या, पण तेवढ्यातच आठवलं लस्सी पिऊन घ्यावं यार. उन्हाळा तर लागलेलाच आहे. आणि माहिती नाही हा कॅमेरा ओपन झाल्यावर माझा डान्सचा किडा का उत्पन्न होऊन जाते. आता गेल्याबरोबर मला लस्सी तर सोडा, आईस्क्रीमच इतक्या आवडल्या. पण कॉन्सन्ट्रेशन आपण लस्सी प्यायला. ते डॉगेश भैया भेटले आणि हाफ तिकीट बंद होणार आहे म्हणून आम्ही बस स्टॉपवर आलेलो होतो. आणि मला नूडल्स खायची खूपच इच्छा होत होती, पण मी म्हटलं चौपाटी तर उठलेली, आता कुठे जाऊ. आणि फायनली एक ठिकाण भेटलेलंच, आणि मस्त नूडल्स खाल्ल्याने मला गोला खायची पण खूप इच्छा होत होती. साला का माझ्या अंगावर पूर्ण उन्हाळा तर काय माहिती, पण खायला भेटते तर चुपचाप खाऊन घ्यायचं ना. माझ्या बहिणीचा त्यात हक्क तर असतोच, आणि नाव माझं बदनाम होतं. ते सगळं जाऊ द्या, आपली बहीण आपल्याला खुश राहते ना, हे महत्वाचं. आणि गोला खाता खाता आम्ही दोघी बहिणी अजूनपर्यंत लहानच राहिलो. एकामेकाच्या तोंडातला रस्सा घेणं नाही सोडलेला आम्ही. जाने तो भैया इसको तो बचपन का प्यार कहते. झटकन झेरॉक्स काढून पटकन घरी जायचंय, कारण की आता खूप वेळ झालेला आहे. चला भेटू.